नमस्कार, मी प्रतीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की म्हणजे आता पावसाळा सुरू झालेला आहे. ज्यांनाही माझ्या मुलासारखे मुलं आहेत ना, म्हणजे 3-4 वर्षांचे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे ना युजफुल असणार आहे. आणि याचं ना म्हणजे कधी-कधी असतं ना की आपण एवढं सगळं फिरतो, सगळीकडे बघतो, पण जी गोष्ट कुठे होत नाही ना, तिथे अशी फ्रीमध्ये ती होऊन जाते. तर तशी झालेली आहे. तर आता काही दिवसांपूर्वी म्हणजे मी माझा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे आता झाले असतील त्याला 1 ते 1.5 महिना झाले असतील. माझ्या मुलाला ना असं खूप इचिंग होत होतं, असं अंगावरनं असं खूप त्याला खाजवत होतं आणि असा पॅच येत होता. तर आधी मला वाटलं की ते पित्तासारखं असतं ते, हो तेच असेल म्हणून. तर एका रात्री त्याला सुरू झालं, रात्री 9, 9:15च्या दरम्यान काहीतरी सुरू झालं त्याला. तर मला असं वाटलं की मी घरगुती काहीतरी म्हणून मग मी तेल थोडंसं कोमट केलं खोबऱ्याचं आणि त्यामध्ये मीठ घालून जे ते त्याला छान लावून वगैरे दिलं. तर त्याच्यानंतर त्याला झालं नाही. मग दुसऱ्या दिवशी मी त्याला शाळेतसुद्धा पाठवलं. त्याच्यानंतर तो आला, त्यानंतर परत त्याला की नाही ते तसंच सुरू होत होतं. तर मला खूप म्हणजे कळतच नव्हतं. मग मी त्या दिवशीसुद्धा त्याला दवाखान्यात नाही नेलं. तर माझं परत होतं की हां, मी त्याला हेच लावते म्हणून. तर मग मी परत तेच त्याला लावलं. असं मी 2 दिवस त्याला लावलं आणि तेव्हा ना मी त्याला म्हणजे आता मी भरपूर दिवस झाले त्याला पार्कमध्ये वगैरे पण घेऊन जाती आहे. तर पार्कमध्ये ना आता तो सर्व खेळणे खेळून एकदम बोर झालेला आहे. त्यामुळे तो तिथे फक्त आपला घरून ट्रक, डंपर असं नेतो आणि मुलांना तर गाड्यांचं एवढं वेड असते ना, की म्हणजे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. जे पण बॉयज मॉम आहे ना, त्यांना माहिती असेल. तर तो आपल्या गोष्टी घेऊन जायचा. त्याचे 1-2 फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत तो फक्त माती खेळायचा. आता ना म्हणजे मी खूप विचार म्हणजे मला काही समजत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग ना ते कंटिन्यू त्याचं वाढतच गेलं. तर मग मी फायनली त्याला दवाखान्यामध्ये नेलं. पहिले दवाखान्यामध्ये नेलं तर त्यांनी तिथे लोशन दिलं, काही अँटिबायोटिक दिलं, असं 3 दिवसाचं दिलं. तर जोपर्यंत जेव्हा मी त्याला औषध द्यायची ना, तेव्हा तो बरा होत होता आणि मग त्याची 3 दिवसानंतर अँटिबायोटिक संपली सगळं. तर त्याला काही दिवस काही नाही झालं, पण परत 4-5 दिवसानंतर ना परत तो रात्रीचा आणि हे दिवसा नाही व्हायचं त्याला. हे जे पण व्हायचं ना, हे रात्रीचं व्हायचं. तर मला काहीच कळतच नाही होतं त्याला काय होत होतं. तो खूप खाजवायचा आणि खाजवल्यानंतर पूर्ण ना असं रेड पॅच त्याच्या गालावर, त्याच्या इथे. माझं तेव्हा तर मी त्याला बघू पण नव्हती शकत, कारण तो एवढा खाजवायचा आणि मलासुद्धा त्याला म्हणजे मलासुद्धा त्याला खाजवून द्यावं लागायचं. मग तो रडायचा. तर माझ्याच्याने ते बघणंच नव्हतं होत. तर मग मी ते पूर्ण त्याला त्याचे मी काहीतरी 1-2 इमेजेस घेतलेले आहे. इथे वगैरे त्याला आलेले आहेत असे. जास्त मी काहीच घेतलेलं नाही आहे. तर ते पण मी अटॅच करते इथे. तुम्हाला कुणाला माहिती असेल ना की हे काय आहे, तर मला नक्की सांगा. अजूनही मला ते कळलेलं नाही आहे. पण मी सांगते म्हणजे तेव्हा आलो आम्ही दवाखान्यातनं, तर मग त्याला काही दिवस बरं वाटायचं. पण परत ना मला वाटते 1 वीक की 1 वीक किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले होते, तर परत त्याचं ते सुरू झालं. तर माझ्याकडे त्याची जी मेडिसिन होती ती ठेवलेली होती. तर ती मी त्याला दिली, तर लगेच त्यांनी बरं होऊन गेलं. तर मग मी हे असं किती दिवस चालणार? तर हां, आम्ही पहिल्या डॉक्टरकडे गेलो होतो ना, त्यांनी आम्हाला हे काहीतरी एक औषध दिलं होतं. हे लोशन त्यांनी दिलं होतं आणि काही हे अशा अँटिबायोटिक्स वगैरे एवढं सगळं दिलेलं होतं. त्याच्यातली अँटिबायोटिक संपलेली आहे, ती मी फेकली आणि सोबत अशा एवढ्या बॉटल्ससुद्धा दिलेल्या होत्या. तर मग दिल्या होत्या. तर याच्याने काही झालं नाही. त्याच्यामुळे मग मी डॉक्टर चेंज केला. मग परत आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. त्यांनी पण काही अँटिबायोटिक्स दिल्या, काही टेस्ट सांगितल्या. एवढ्या टेस्ट केल्या, कुठेच काही निघालं नाही. मग मी विचार केला की मीच काहीतरी बघते. तर मग मी त्याला पार्कमध्ये नेणं सुद्धा बंद केलं. कारण आता तसाही पावसाळा सुरू झालेला आहे आणि इन्सेक्ट्स वगैरे खूप असतात. त्याच्यामुळे कदाचित होऊ शकते मातीमध्ये काही वगैरे असेल. त्याच्यामुळे सुद्धा त्याला इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. कारण पित्त एवढं नाही येऊ शकत. त्यात मी त्याला जंताचं सुद्धा औषध दिलं, सगळं देऊन झालं माझं. तर ते काही दिवस थांबायचं आणि रात्री तो झोपायला वगैरे गेला की मग मला असं वाटायचं की याला होऊ शकते, गरमी खूप होते, घाम खूप येतो, त्यामुळे याला होऊ शकते असं. पण मग मी त्याला एवढ्या पावसात सुद्धा 1-2 दिवस एसीमध्ये सुद्धा झोपवलं, पण तरी त्याला कधी ना कधी ते यायचंच. हे काही मला त्याचं निदानच लागत नव्हतं ह्या गोष्टीचं. फक्त मी एक गोष्ट ऑब्झर्व केली होती की ज्या दिवशी तो गोड आणि मी याच्यामध्ये त्याचं सगळं बाहेरचं मी बंद केलं. त्याला तो पण छोट्या-मोठ्या गोष्टी तो खात होता, बाहेरचे चॉकलेट, चिप्स असं काही जे पण खात होता ना, ते सगळं बंद केलं. काहीच आम्ही त्याला बाहेरचं
दिलं नाही, म्हणजे एकदम कमी. जेव्हा एकदम त्याला आता खूपच हे होत आहे ना, तेव्हाच त्याला सांगतही होतो आम्ही की हे तुला याच्यामुळे होत आहे. तर तो स्वतःसुद्धा अवॉइड करायचा की नको, आपल्याला त्रास होत आहे, हे बाहेरच्या खाण्यामुळे होत आहे, तर मला नको म्हणून. तर आम्ही त्याला म्हटलं तर तो पण नाही खायचा ना. मला एक गोष्ट लक्षात आली की ज्या दिवशी तो गोड खूप खातो, आणि त्यात माझा म्हणजे तो ना युगित गोड खूप जास्त खातो, त्याला गोड खूप जास्त आवडते, तर त्याच्यामुळे होत असेल का असं मला पूर्ण अशी कन्फ्यूज झाली होती. त्यानंतर मी त्याला अंघोळ स्वतःच्या हाताने घालून द्यायची. त्याचं साबण मी बंद केलं. मला असं वाटत होतं की होऊ शकते साबणीमुळे वगैरे त्याला स्किन काही ॲलर्जी होत असेल, तर मी साबण त्याला बंद केलं. त्याला मी जॉन्सन्स बेबीचं जे लोशन वगैरे लावत होती, लोशन मी जे लावत होती ना, ते लोशन लावलं की त्याला थोडं बरं वाटत होतं, त्यामुळे तो शाळेत वगैरे जात होता. त्यानंतर हे सगळं बंद झालं. मग आता रिसेंटली आम्ही नागपूरला जेव्हा गेलो ना, नागपूरला गेलो आम्ही, गाडी घेतली त्या दिवशी त्यांनी भरपूर मस्त पेढे खाल्ले, लाडू खाल्ले, असं सगळं त्यांनी खाल्लं. आणि त्यानंतर आम्ही मग माझ्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी. त्यानंतर आम्ही तिथे गेलो ना, त्या दिवशी परत त्याला तसंच सुरू झालं की आता हात खाजवत आहे, मग पाय खाजवत आहे, मग त्याचं डोकं पण मध्ये मध्ये खाजवत होतं. असं सगळं त्याचं परत सुरू झालं. फक्त ना 2-3 मिनिटच असतं त्याचं जे पण येतं ना इथे वगैरे, की तो असा खाजवतो, तो रेड पॅच येतो, असा छोटे छोटे पण येतात, मोठे मोठे पण येतात, आणि ते कंटिन्यू आपण खाजवलं ना 2-3 मिनिटांनंतर ते आपोआप जातात. तर मला काहीच समजतच नव्हतं. मग तिथे गेल्यावर माझ्या बहिणीने त्याला डेटॉलनी वगैरे आंघोळ करून दिली की तू डेटॉल टाकत जा, असं तसं तिने मला खूप सजेशन्स वगैरे दिले. पण तरी पण मग दुसऱ्या दिवशी पण त्याला तसंच झालं सकाळी. तर त्या दिवशी सॅटर्डे होता आणि त्या दिवशी अचानकच माझी आई असं म्हणाली की आता तू एवढं त्याला औषध दिलेलं आहे, एवढं लोशन लावते, हे लावते, पण आता 1 ते 1.5 महिना झालेला आहे, त्याचं हे काही कमी होत नाही आहे. तू एक काम कर, इथे आपल्या घराजवळ, आमच्या तिथे घराजवळच गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे, तर तू तिथे जा, त्याला दाखव आणि सांग. कधी कधी होतं असं की आपण एवढं दवाखाने फिरतो, पण कधी कधी फ्रीच्या गोष्टीसुद्धा काम करून जातात. तर मी म्हटलं की ठीक आहे. त्या दिवशी सॅटर्डे होता, तर जास्त गर्दी पण नव्हती, तर म्हटलं ठीक आहे, चल जाऊन येऊ आपण. औषध आपण नाही देऊ त्याला, फक्त लोशन जरी मिळालं तरी ठीक आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला लोशन वगैरे, म्हणजे त्यांनी डॉक्टरनी सगळं विचारलं काय आहे काय नाही, तसं सांगितलं. त्यानंतर तिथं आम्ही लोशन औषधं वगैरे घेतलं. त्यानंतर त्या दिवशी मी त्याला लावलं नाही, तर त्या दिवशी त्याचं मला आठवत नाही त्याचं, त्या दिवशी त्याला नाही सुटली बहुतेक खात. आणि आम्ही इथे आल्यानंतर ना, घरी आल्यानंतर त्याला परत तसंच सुरू झालं की हां आता परत खाजवती आहे. तर मग त्या डॉक्टरनी जे मला दिलं होतं, आणि जेव्हा त्यांनी दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की रात्री पूर्ण याला शरीरात पूर्ण लावायचं, सगळं प्रायव्हेट पार्ट्सवर वगैरे सगळीकडे लावायचं. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्याची जी बेडशीट आणि त्याचे जे कपडे आहे सगळे गरम पाण्यामध्ये छान धुवायचे. तर तसंच मी केलं, सगळं लावलं वगैरे. आणि त्याच्यानंतर मी 2 दिवस हे कंटिन्यू केलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी तर त्याला तो बोलला नाही की मम्मा मला खाजवत वगैरे आहे, काहीच नाही. पण तरी मी म्हटलं की नाही आपण लावूया, म्हणून मी पण ना ते लावून दिलं. आणि म्हणजे आता मी जे करते ना, आता म्हणजे आज मी बनवते आहे, तर हा मंडे आहे, म्हणजे त्याला 8 दिवस झाले आहेत आता आम्ही येऊन. आणि या 8 दिवसामध्ये ना त्यांनी 1 दिवससुद्धा मला म्हटलेलं नाही आहे की माझं जे अंग आहे ते खाजवत आहे म्हणून. हां, आम्ही बाहेर कुठेच गेलेलो नाही आहे, घरातच आहे. म्हणजे पार्कमध्ये मी त्याला नेणं एकदम अवॉइड करत आहे आता. ऊन पण आली, पाऊस पण येतो आहे, मग सगळं वेदर खूप हे विचित्र आहे सध्या, तर मी ते तेवढं अवॉइड करत आहे. कारण मला कुठे असं म्हणजे मला असं वाटत आहे की ते एखादा किड्यानी वगैरे होऊ शकते, असं होऊ शकतं कदाचित, की मातीत वगैरे खेळतो तो त्याच्यामुळे. आणि म्हणजे आता डॉक्टर्स पण असे आहे की एक्झॅक्टली सांगत नाही की कशामुळे काय होत आहे म्हणून. तर तिथे ना त्यांनी आम्हाला ही औषधं दिली होती, ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये हे त्यांनी दिलं होतं, हे लोशन दिलं होतं. असं हे एवढंसं लोशन आहे, असं स्कॅबवेंट असं काहीतरी, हे असं एक आहे, लोशन आहे स्कॅबवेंट नावाचं, आणि हे असं आहे. आणि खरं सांगते म्हणजे हे आम्हाला फ्रीमध्ये मिळालेलं आहे. आणि याच्या आधी आम्ही म्हणजे एवढे पैसे खर्च केले, एवढ्या टेस्ट केल्या, एवढे दवाखाने 2-2 दवाखाने इथे हैदराबादमध्ये केले. आणि ह्यावेळेस मी ठरवलंच होतं, कारण आम्ही जेव्हा तो झाला तेव्हा मी नागपूरला होते, त्यामुळे त्याचं जे डॉक्टर होते तेव्हाचे ते नागपूरला होते, ते खरंच खूप छान डॉक्टर होते. तर ह्यावेळेस मी ठरवलं होतं की मला जर वेळ असेल तर मी त्यांना एकदा याला दाखवेल म्हणून. पण मग तिथे गेली तर मग ते राहूनच गेलं. अदरवाईज मी तिकडे त्यांना दाखवणार होती की याचं असं असं होत आहे, कारण इथे तर मला काही म्हणजे तसं मनासारखं काही भेटलं नाही. त्यामुळे
आणि वरून आणि तिथे एक हे औषधसुद्धा दिलं होतं युगीतला द्यायसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. तर याला मी त्याला दिलंच नाही. म्हणजे फक्त एक रात्र इथे आल्यानंतर मी एक रात्र ते दिलं आणि एक पहिल्या दिवशीच दिलं. त्याच्यानंतर मला द्यायची गरजच पडली नाही, कारण खरंच त्याचं अजून आता 8 दिवस झालेलं आहे. त्यांनी म्हटलेलं नाही आहे मला खाजवतं आहे म्हणून. आणि आता तो सगळं मी त्याला पण आता सगळं म्हणजे आता तू त्याला म्हटलं आता मी पण ऑब्झर्व करते की हे कशामुळे होत आहे म्हणून. ते मला अजूनही समजलेलं नाही आहे की ते एक्झॅक्टली कशामुळे झालेलं आहे. तर ह्या माझा एक्सपिरियन्स होता. तुमचे जर लहान मुलं असतील आणि असं काही झालं असेल आणि हे कशामुळे काय होतं ना, हे तुम्हाला जर म्हणजे समजलं असेल ना, तर मला नक्की सांगा की हे एखाद्या इन्सेक्टमुळे होत आहे की खाण्यापिण्यामध्ये तो गोड जास्त खातो आहे याच्यामुळे होत आहे की कुठल्या पद्धतीची त्याला एलर्जी असू शकते. मी डॉक्टरांना विचारलं की याला कुठली एलर्जी असू शकते का असं काही. पण त्याच्या आधी पण मी 1 महिना हे सुरू होतं ना प्रोसेस, तेव्हा पण मी खूप असं त्याचं ऑब्झर्वेशन केलं की याला हे खाल्ल्यानंतर हे होत आहे का, हे खाल्ल्यानंतर हे होत आहे का. पण असं काहीच होत नव्हतं. त्याच्यामुळे डॉक्टरांना मी सांगितलं. डॉक्टर बोलले की नाही त्याला कशाची एलर्जी वगैरे तर नाही असू शकत, हे लावा. पण आता जे आहे ना त्याचं अगदी बरं आहे. म्हणजे एवढं याचं सांगण्याचं तात्पर्य हे की एवढे दिवस गेले, एवढे सगळं झालं, डोक्याला ताप झाला ते, आणि एका म्हणजे फुकटच्या गोष्टींनी जे आहे ते फायनली जे आहे ना ते रिझॉल्व्ह झालेलं आहे. तर कधी कधी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणंसुद्धा ना चांगलं असते. चला तर मग बाय बाय. हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.